भायखळ्याच्या कारागृहातील मंजुळा शेट्टी मृत्यू प्रकरणी कारागृह प्रशासनाने आता चौकशीचा अहवाल सादर केलेला आहे। मंजुळा यांच्या गुप्तांगावरती कोणत्याही जखमा नाही असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया आता उंचावलेल्या आहेत। याचा पंचनामा सुद्धा आता माझाच्या हाती लागलेला आहे। दरम्यान राज्य महिला आयोगाने कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची चौकशी केली, तसंच भायखळा कारागृहाला सुद्धा भेट दिली। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये एक निवृत्त न्यायाधीश आणि पोलीस अधिकारी सोबत एका महिलेचाही समावेश आहे। मंजुळाच्या गुप्तांगावरती जखमा नव्हत्या असा दावा करणाऱ्या कारागृह प्रशासनाचं पितळ आता इंद्राणी मुखर्जीच्या वैद्यकीय अहवालानं उघड पडलंय। कारण इंद्राणी मुखर्जीच्या अंगावरती जखमा असल्याचं जे रुग्णालयानं दिलेल्या एका वैद्यकीय अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। कारागृहातील अधिकारी मारहाण आणि लैंगिक शोषण करण्याची धमकी देतात असा आरोप इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयच्या कोर्टासमोर केला होता। कोर्टाच्या आदेशानंतर इंद्राणी मुखर्जीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। बातमी डोंबिवलीतल्या रिक्षा प्रवाशांची भाडं नाकारल्यानं संतप्त झालेल्या रिक्षा प्रवाशांनी काल डोंबिवलीमध्ये अर्धा तास रिक्षा अडवून धरल्या। रिक्षा चालकांच्या या मनमानीवरती पोलिसांकडून काहीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। डोंबिवलीच्या केळकर रोडवरती ही घटना घडली आहे। काल संध्याकाळपासून पावसाची उघडझाप सुरू होती आणि त्यामध्ये रात्रीच्या विश्रांतीनंतर पहाटेपासून पुन्हा एकदा मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे। अंधेरी, घाटकोपर, कुर्ला, वांद्रे, सांताक्रूज या भागामध्ये पाऊस बरसण्यास सुरुवात झालेली आहे, तर ठाणे, मुलुंड, पवई, चांदिवलीमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। येत्या काही तासांमध्ये मुंबई शहरामध्ये सोबतच उपनगरांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। सांगलीच्या स्मृती मंधानाच्या खणखणीत शतकाच्या जोरावरती भारतीय महिला क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून धुव्वा उडवलाय। या विजयाबरोबरच भारतानं विश्वचषकातील सलग दुसरा विजय सुद्धा नोंदवलेला आहे। स्मृतीच्या नाबाद 106 धावांच्या जोरावरती भारतानं 183 धावांचं लक्ष्य सहज पार केलं। वेस्ट इंडिजच्या 183 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळत झाली। भारताला सुरुवातीलाच 2 धक्के बसल्यानंतर सलामीवीर स्मृती मंधानानं कर्णधार मिताली राजसोबत संयमी खेळी करत भारतीय डावाला आकार दिला। कर्णधार मितालीनं 88 चेंडूमध्ये 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली। येत्या 2 जुलैला भारताचा सामना आता पाकिस्तानशी होणार आहे। 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। 11वीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता आणि त्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये 1 जुलैला जाहीर करण्यात येणार आहे। 10 जुलैला पहिली, 20 जुलैला दुसरी आणि 29 जुलैला तिसरी तर 6 ऑगस्टला चौथी यादी जाहीर होणार आहे आणि त्यामुळेच विद्यार्थी आणि पालकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे। मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असलेल्या उद्धव ठाकरेंना तूर उत्पादक शेतकऱ्यांनी अडवलं आणि आपल्या मागण्यांचं निवेदन दिलंय। हिंगोलीतल्या वसमतमधील सभा आटोपून उद्धव ठाकरे परभणीच्या दिशेने निघाले होते। त्यावेळी परभणी एमआयडीसी परिसरामध्ये तूर उत्पादक शेतकरी थांबले होते। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्याला हात दाखवला आणि उद्धव ठाकरे थांबले आणि थेट शेतकऱ्यांशी संवादही साधला। परभणीच्या तूर खरेदी केंद्रावरती अजूनही शेतकऱ्यांच्या रांगा आहेत। भाजप सरकारनं जून 2016 पर्यंतचं थकीत कर्ज माफ केल्याची घोषणा केल्यानंतर आता शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेत आणि नियमित कर्ज भरायचंच नाही असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। या संदर्भामध्ये संगमनेर तालुक्यातील घारगाव, बोरबन, आंबे खालसा आणि माळेगावच्या ग्रामपंचायतींनी तसा ठरावही केलेला आहे। या 4 गावातील 1,500 शेतकऱ्यांपैकी फक्त 2च शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे, कारण यातील काही शेतकऱ्यांनी कर्ज नवजुनं करून घेतल्याचं सुद्धा या कर्जमाफीपासून ते आता वंचित राहिलेले आहेत। अकोल्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमित वाघ त्यांच्या कुटुंबियांसह तब्बल 15 दिवसांपासून बेपत्ता आहेत। अमित वाघ पर्यटन करण्यासाठी साताऱ्याला गेले होते आणि 13 जूनला रात्रीपासून ते कुटुंबियांसह बेपत्ता असल्याची माहिती समोर आलेली आहे। अमित वाघ, त्यांची पत्नी आणि 2 मुलांचा सातारा आणि अकोला पोलीस कसून तपास घेत आहेत। वाघ कुटुंब अकोल्यातील खडकी इथल्या संतोषनगर परिसरामध्ये राहतं। बांधकाम व्यावसायिकाच्या स्पर्धेतून हा सगळा प्रकार घडलाय की काय याचा सुद्धा तपास पोलीस करतात। औरंगाबादच्या आकाशवाणी चौकालगत खासगी क्लास चालवणाऱ्या शिक्षकाला शिवसैनिकांनी आता बेदम चोप दिलेला आहे। मुलीची छेड काढण्यावरून या वादाला तोंड फुटल्याचं समजतंय। जालना रोडवरती असलेल्या आकाश इन्स्टिट्यूट मधल्या शिक्षकांना मुलीची छेड काढल्याचा आरोप होत आहे। हे प्रकरण समजताच शिवसैनिकांनी संबंधित शिक्षकाला चोप दिलाय। या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर जिन्सी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे। वैतरणा धरणातील पाण्यामध्ये मच्छीमारांकडून विष टाकलं जात असल्याची बातमी माझानं दाखवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे। मत्स्यालय विभागाच्या उपायुक्त सुनीता साळुंखे यांनी वैतरणा धरणाला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली। विषारी गवताची माहिती स्थानिकांनी आणि पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी
साळुंखे यांना दिलेली आहे। मुंबईच्या पाण्यामध्ये विष कालवलं जात असल्याची बातमी गेल्या आठवड्यामध्ये एबीपी माझानं दाखवली होती आणि या बातमीनंतर खडबडून जागा झालेल्या प्रशासनानं तात्काळ धरणामध्ये मच्छीमारीला बंदी घातली आहे। ज्ञानोबांची पालखी आज वेळापूरला तर तुकोबांची पालखी आज अकलजहून बोरगावला मुक्कामी असणार आहे। काल दोन्ही पालख्यांचा दिमागदार रिंगण सोहळा पार पडला। आज सुद्धा दोन्ही पालखींचा रिंगण सोहळा होणार आहे। ज्ञानेश्वरांचा पालखीचा आज कडूसपाडा येथे गोल रिंगण सोहळा होईल। तुकोबांच्या पालखीचा आज माळीनगर येथे पालखीचं रिंगण होईल। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासन सज्ज झालेला आहे। यंदा घातपाताच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवरती 6000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे यावेळी बॉम्ब शोधक पथक, दंगल अटकाव पथक, श्वान पथक आणि सीसीटीव्ही व्हॅनच्या माध्यमातून यात्रेवरती नजर राहणार आहे। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे। ते कोल्हापुरामध्ये पत्रकारांशी बोलत होते। जगातील अत्यंत खडतर सायकल स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेस अक्रॉस अमेरिका म्हणजेच रॅम्प स्पर्धेमध्ये नाशिकचे लेफ्टनंट श्रीनिवास गोकुळनाथ यांनी अभूतपूर्व असं यश मिळवलं आहे। जगातील सर्वात अवघड अशी ही सायकल रॅली वैयक्तिक गटामध्ये पूर्ण करणारे ते पहिलेच भारतीय आहेत।